मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 1 फेब्रुवारीचा हा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड नाही पाहिला तर मी समजेन तुम्हाला अख्खी मालिकाच नाही कळाली. अतिशय अप्रतिम, नेहमीप्रमाणे हा शब्द आवर्जून वापरेल मी. अतिशय सुरेख आहे आजचा एपिसोड. जर स्किप झाला असेल तर आवर्जून नक्की पुन्हा तरी ऐका, पण आजचा हा एपिसोड मिस करू नका. सुरुवातीला आपण बघतोय काव्या पार्थला म्हणते, विचारा देशमुख, काय विचारायचंय तुम्हाला? पार्थ जरा दचकत दचकत घाबरतच विचारतो, तुमच्या हातातला तो बोक्या कुठे गेलाय? काव्या म्हणते, तो बोक्या? अहो, तो बोक्या तुम्हाला चिडवण्यासाठी आहे. तुम्ही ऍक्शनला रिॲक्शन देताना म्हणून. तुम्ही जर स्वतःहून माझ्याशी बोलायला आलाय देशमुख, तर मग बोक्या कशाला मध्ये? आता पार्थ थोडा सिरियस झालेला असतो. काव्या म्हणते, काय झालं तुम्हाला पार्थ, बोला ना. पार्थ म्हणतो, मी तुम्हाला आधीच विचारलं होतं काव्या, तुम्हीच बोला. काव्या म्हणते, म्हणजे आता ती मोठा उसासा टाकते आणि म्हणते, हो, खूप प्रेम होतं माझं जीवावर, म्हणजे असं मला तरी वाटायचं. पार्थ विचारतो काव्याला, वाटायचं म्हणजे? मला खुश करायसाठी खोटं बोलताय का तुम्ही काव्या? काव्या म्हणते, पार्थ मी तुम्हाला आधीच म्हटलंय, माझे खोटे बोलायचे दिवस संपलेत. मी जे काही तुम्हाला सांगते ते खरं खरं सांगतेय, अगदी मनापासून, कुठलाही व्हाईट वॉश न घेता. खरं सांगायचं झालं पार्थ, तर लग्न करून आल्यापासून या घरामध्ये मी बऱ्याच वेळेला खोटं बोलत राहिले. बऱ्याच वेळेला घरातल्यांची सुद्धा, तुमच्याशी सुद्धा. पार्थ, मी आता जे सांगते ना ते तुम्हाला अगदी अगदी मनापासून खरं खरं सांगतेय. लग्न करून या घरात आल्यापासून मी वेड्यासारखी जीवाच्या मागे मागे फिरत होते. जिन्यावर, टेरेसवर, जिथे जीवा दिसला तिथे त्याच्या मागे मागे त्याला भेटून गाठायची आणि धमक्या द्यायची मी त्याला. चल सांगूयात सगळ्यांना आपल्याबद्दल, तू नाही सांगितलंस तर मी सांगेल. कित्येक वेळेला मी गाडीत त्याच्या मागे बसून, जीवाच्या आकांताने मी बसून त्याला सांगायचा प्रयत्न केलाय की मी पार्थ सोबत झालेलं लग्न एक्सेप्ट नाही करू शकत, कारण तू माझ्या नसानसात वाहतोस. वट्टपौर्णिमेच्या दिवशी तुमच्या सोबत झाडाभोवती फेऱ्या मारल्या मी, पण घरी आल्यावर त्याची जळलेली छाती पाहिली आणि त्याचीच काळजी करत बसले. कित्येक वेळेला मूव्ह ऑन झाल्याबद्दल मी जीवाला टोमणे मारत राहिले पार्थ. हातातली अंगठी काढलीस तरी त्या हातातले व्रण आणि वण तसेच राहतात, वगैरे वगैरे. मी त्याला बरंच बोलत होते. आता सगळं आठवलं ना पार्थ, तर लाज वाटते हो मला स्वतःची. किती टॉक्झिक झाले होते मी त्या काळी, कम्प्लीट बीटी. पार्थ म्हणतो, बीटी म्हणजे? काव्या म्हणते, बॅड ट्रिप. आता ही जेनझीची भाषा आहे बरं का मंडळी. काव्या पुढे म्हणते, मी ना जीवाच्या सतत मानगुटीवर बसलेली होते. माझ्या धमक्यांनी बांधून ठेवलं होतं आम्हाला. मग मला कळलं, आपल्याला जर पक्षी हवे असतील तर त्यांच्यासाठी पिंजरे आणायचे नसतात, त्यांच्यासाठी झाडं लावायची असतात. आता काव्या जेव्हा एवढं सिरियसली बोलते ना प्रेक्षकांनो, पार्थ जरा घाबरूनच विचारतो, अच्छा, कधी झाला तुम्हाला हा साक्षात्कार? त्यावर काव्या म्हणते, तुम्ही जेव्हा माझ्या आयुष्यात आलात ना पार्थ, तेव्हा माझा ग्रीन फ्लॅग. खरंच सांगते मी पार्थ, म्हणजे बघा ना, एका बाजूला मी जीवाला अडकवण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याचं प्रेम, आमचं नातं परत मिळवायचा प्रयत्न करत होते, पण दुसऱ्या बाजूला मी मात्र आपल्या लग्नात अडकून गेले होते. तुम्ही मला सगळ्यांमधनं अलगदपणे सोडवत होतात. एका बाजूने मी ओरडत होते, तडफडत होते, फडफडत होते, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही माझ्या पायातला गुंतलेला तो नात्याचा एक एक धागा हळुवारपणे बाजूला करत होतात. मी जीवावर प्रेम असल्याचं क्लेम करत होते, पण मी प्रेमाचा खरा अर्थ विसरून गेले होते पार्थ. खरंच, हे असं म्हणजे बळजबरी धरून ठेवलेलं प्रेम नसतं, हे मला कळतच नव्हतं. पण तुम्ही मला आणि माझ्या प्रेमाला कधीच धरून ठेवलं नव्हतं पार्थ, कधीच नाही. उलट तुम्ही नात्याची एक एक खिडकी उघडत गेलात माझ्यासाठी. कधीच माझा कोंडमारा तुम्ही होऊ दिला नाही पार्थ. हे जेव्हा मला जाणवलं ना पार्थ, तेव्हा मी अलगद जीवाचा हात सोडायला लागले. आणि बघा ना, तो हात चटकन सुटला सुद्धा, कारण जीवा आधीच मला सोडून नंदिनी ताईकडे निघून सुद्धा गेला होता. आणि आता पार्थ विचारतो, मला अजून एक विचारायचं होतं तुम्हाला. काव्या म्हणते, विचारा ना पार्थ, आजची रात्र आपली आहे, तुम्हाला जे विचारायचं ते विचारा. याच दिवसाची मी वाट कधीची बघत होते. जे मनात आहे तुमच्या ते सगळं मला विचारा. पार्थ आता जरा घाबरतच विचारतो, काव्या, ते आता हा सीन तुम्हाला पुढे कळणार आहे आणि पुढे दिसणार आहे. प्रेक्षकांनो, आज मनापासून रिव्ह्यूला लाईक करा. एवढा अप्रतिम दाखवलाय, म्हणजे मी रोजच म्हणते तुम्हाला हे सगळं, पण आजचा जो सीन आहे ना, तो कायम लक्षात राहणार आहे तुमच्या.
नंदिनी जीवासोबत इतके सुंदर आणि गोड क्षण एन्जॉय करते, पण पुढचा प्रोमो असा दाखवलाय की जीवा म्हणतोय, कोण नंदिनी? वाटलं ना तुम्हाला पण आश्चर्य? मला तर धक्काच बसला. का? कशासाठी झालंय? हे शेवटपर्यंत बघत राहा. नंदिनी आता रिक्षातनं जीवाला बाहेर खेचते आणि बाहेर येता येता तिने रिक्षातून एक मार्कर जीवा म्हणत असतो, अगं ये नंदिनी पडशील. अगं ते मार्कर कशाला घेतलाय चकाचक बाई? नंदिनी जीवाला करत असते आणि त्या रिक्षावरती तिचं आणि जीवाचं नाव असं हार्ट मध्ये कोरते. जीवा तिला म्हणतो, अगं ए काय करतेस तू? नंदिनी आता त्यावरती नंदिनी जीवा असं नाव लिहिते आणि जीवा हे सगळे क्षण खूप एन्जॉय करतोय बरं का. नंदिनी अगदी मनमोकळेपणाने त्याच्या समोर दिलखुलासपणे व्यक्त झाली आहे. नंदिनी आता जीवाला म्हणते, जीवा थांबा ना, एक गोष्ट राहिली आहे. जीवा म्हणतो, अजून काय? नंदिनी तिच्या हातावरती जीवांदिनी हे लिहिते आणि जीवाला म्हणत असते, थांबा जीवा, बघायचं नाही हा. ती नशेत आहे ना प्रेक्षकांनो, पण ती बरंच काही व्यक्त होऊन गेली आहे. जीवा आता तिच्या हातावरचं ते बघतो. नंदिनी हसून म्हणते, बघा ना जीवा, किती छान आहे ना. जीवा आता तिचा हात हातात धरतो आणि म्हणतो, चला नंदिनी इकडे बस. आता नंदिनीला तो तिथे खाली शांतपणे बसवत असतो तेव्हा दोघे आपसुकच खूप जवळ येतात. नंदिनी आता हसायला लागते जीवाला बघून. जीवा मात्र रोमॅन्टिक झालेला असतो नंदिनीला पाहून. नंदिनी त्याच्या डोळ्यात डोळे घालते म्हणजे बघते आणि जीवा म्हणतो, काय ग नंदिनी? ए माझी चकाचक बाई, तुझं विमान चांगलंच उंच उडालंय हा. नंदिनी आता म्हणते कशी जीवाला, जीवा तुम्हाला पाहिलं ना की माझं रोजच विमान हवेत उडतं. जीवा म्हणतो, खरंच? नंदिनी म्हणते, एक सांगू का तुम्हाला? जीवा मला ना असं मनात येतं बघा, 16 डिसेंबर पासून मी रोज ठरवते स्वतःला आवरायचं, पण ना हे ना सगळं इम्पॉसिबल होतंय. इट्स ना, आता जीवा तिच्यासारखंच बोलून दाखवतो. इट्स इम्पॉसिबल ना नंदिनी? तू पण ना नंदिनी अशक्य आहेस. नंदिनी आता त्याला अशी बुक्का मारते बर का जोरात आणि म्हणते, जीवा तुमची आठवण ना समुद्राच्या लाटांसारखी आहे. वाळूतली अक्षरं पुसली जातात ना, तसा माझा निश्चय पुसला जातो. जीवा आता नंदिनीला म्हणतो, लागलंय ग मला जोरात. तेवढ्याच प्रेमाने जीवा तिला म्हणतोय, ए चकाचक बाई, हे जर खरं असेल ना तर माझं इथे येणं सार्थकी झालंय ग. नंदिनी मोठ्याने हसते आणि म्हणते, हा हा, कसं असतंय ना जीवा, रिक्षा कशी अशी गर्र 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 फिरते तसंच आहे ना. असं म्हणून आता ती उठते आणि जीवाचा हात जोरात ओढत म्हणते, काय म्हणाला होता जीवा तुम्ही? नंदिनी ये ना. जीवा म्हणतो, अगं हळू, केवढ्याने ओरडतेस नंदिनी? अगं ए नंदिनी, अगं तुझे बाबा उठतील ना. नंदिनी आता पूर्णपणे जीवांदिनी झाली आहे प्रेक्षकांनो. जीवा म्हणतो, अगं हळू, तुझे बाबा ओरडतील ना. त्यावर नंदिनी म्हणते, म्हणजे माझे तय्यब आली ना. जीवा पण हसायला लागतो आणि म्हणतो, अगो ए नंदिनी खरंच की, अगं तुझ्या बाबाच्या बेडरूमची लाईट ऑन झालीये. नंदिनी म्हणते, बापरे बाबा उठले वाटतं. नाही 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 नाही, आता इथे थांबायला नको जीवा, चला इथून चला, प्रॉब्लेम होईल हो. नंदिनी आता उठायला लागते, तिला साडीमुळे सावरता येईना स्वतःला. जीवा म्हणत असतो, सावकाश ग, इकडे ये, इकडे लपूयात आपण, बस बस बस. जीवा आता नंदिनीचा हात धरून त्या रिक्षाच्या मागे तिला आणतो. नंदिनीला म्हणतो, बस इथे, शांत बस, मी बघतो तुझे बाबा जागे आहेत का. नंदिनी आणि जीवा दोघे पण असे वाकून बघत असतात त्या रिक्षाच्या आडून, बाबा जागे आहेत का झोपलेत. बेडरूमचा लाईट सतत ऑन आहे, त्यामुळे आता या दोघांची जरा तारांबळ उडली आहे. पण नंदिनी जेव्हा अशी बघत असते ना वाकून, तेव्हा जीवा तिच्याकडे बघत असतो सारखा. छान दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. असे नवरा बायको मधले जे स्पेशल मुवमेंट्स असतात ना, ते खूपच स्पेशल असतात. कांट एक्सप्लेन टू एनी अदर. असो, थोडक्यात सांगायचं तर ह्या भावना समजून घ्यायच्या असतात. काव्या आणि पार्थचं सीन आता दाखवलंय. पार्थला म्हणते काव्या, बोला पार्थ, तुमच्या मनात जे आहेत ते विचारून मोकळे व्हा. पार्थ आता हळूच म्हणतो, तुम्ही अभ्यास करत होतात ना, मी उगाच तुम्हाला डिस्टर्ब केलं, असं म्हणून तो निघून जात असतो. काव्या त्याचा हात धरून म्हणते, पार्थ थांबा ना. पार्थ, ही पण माझी परीक्षाच आहे ना, या परीक्षेत मला पास व्हायचंय. तुमच्या प्रश्नपत्रिकेतले सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देणार आहे. पार्थ बोला, जे तुमच्या मनात आहे ते बोलून मोकळे व्हा. पार्थ आता पुन्हा बिचारा घाबरत घाबरत विचारतो आणि म्हणतो, तुम्हाला आता जीवाबद्दल काहीच वाटत नाही का? काव्या त्याला उत्तर देते, हो वाटतं ना, जीवाबद्दल मला खूप काही वाटतं.
असं जेव्हा काव्या बोलते तेव्हा पार्थ हळूहळू त्याचा हात काव्याच्या हातातून सोडवायला लागतो. बापरे, प्रेक्षकांनो, एवढं सगळं हे एक्सप्लेन करणं अवघड आहे बरं का. आणि मी नेहमीच म्हणते की ही मालिका खूप इमोशनल लोकांसाठी आहे. आता जेव्हा काव्या जीवाबद्दल वाटतं असं म्हणते तेव्हा त्या पार्थला ऍज अ नवरा म्हणून काय वाटेल हे तुम्हीच इमॅजिन करा. पुन्हा नंदिनी आणि जीवाचा सीन घेतलाय. नंदिनी आणि जीवा असे रिक्षाच्या आडी लपलेत. जीवा हळूहळू म्हणत असतो, अगं नंदिनी, तुझे बाबा उठलेत वाटतं. नंदिनी म्हणते, "श्श, थांबा, मी दारू प्यायलेत. नाही बाबा, मी नाही जाऊ शकणार बाबा समोर अशी. आणि मी अशी गेले ना जीवा त्यांच्या समोर, तर तय्यब अलीला शॉक बसेल ना." जीवा हे सगळं खूप एन्जॉय करतोय बरं का. जीवा म्हणतो, मग आजची रात्र थांबतेस का इथे? अगं इथे थांब नंदिनी, तुला एकच ऑप्शन आहे, इथे थांब आज रात्री. इथे थांबलीस ना तर मऊ गादी, थंडगार हवा, पेटलेली शेकोटी आणि उबदार गप्पा. काय म्हणतेस? नंदिनी म्हणते, दिस इज इंटरेस्टिंग जीवा. चला आता आजची रात्र जीवानदिनी इज ऑन असं म्हणून नंदिनी शिट्टी मारणार असते. जीवा तिला चिडून म्हणतो, "श्श, थांब जरा, शांत हो." आता पुन्हा वाकून बघतो, तय्यब अली जागा आहे का झोपलाय. तर बेडरूमची लाईट ऑफ झालेली असते, त्यामुळे जीवा सुटकेचा निश्वास सोडतो. तर आता बघा जीवानदिनी मधले सुंदर क्षण. जीवा नंदिनीला म्हणतो, हळू ना नंदिनी. नंदिनी म्हणते, जीवा म्हणतो, काय? नंदिनी म्हणते, जीवा मी दारू प्यायले ना, आणि दारू प्यायल्यावर माणूस खरं बोलतो ना. काय हो जीवा, एक सांगू का? एक सांगू, त्या दिवशी ना तुम्ही रिक्षा घेऊन आलात, मला मनवत होतात, इतकं अप्रूप वाटलं होतं ना मला, तुम्हाला काय सांगू. नंदिनी गोड हसते आणि म्हणते, मला सांगा, नातं टिकवायला नात्यात काय बरं हवं असतं? सांगा सांगा. जीवा म्हणतो, नात्यामध्ये हवं असतं प्रेम, विश्वास, आदर आणि म्युच्युअल एफर्ट्स, आणि संवाद, तेही महत्वाचं असतं, आणि स्पेशल एफर्ट, आणि नंदिनी म्हणते, आणि अप्रूप अप्रूप हवं असतं. जीवा, एकमेकांबद्दल अप्रूप वाटत असणं महत्वाचं असतं. बाकी काही महत्वाचं नाहीये. अप्रूप वाटणं महत्वाचं असतं, नाहीतर नातं शिळं होऊन जातं. मला सांगा जीवा, अप्रूप म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? जीवा म्हणतो, नाही ग नंदिनी, मला नाही माहिती. नंदिनी म्हणते, वाटलंच मला. काय असतं ना जीवा, वर्षभर थांबून मे महिन्यामध्ये जेव्हा आपल्या हातात हापूस आंबा येतो ना, तेव्हा त्याचा तो आनंद होतो ना, तो असतो अप्रूप. जीवा म्हणतो, असं असतं होय. नंदिनी म्हणते, कळलं का आता? जीवा म्हणतो, कळलं, आता कळलं. नंदिनी म्हणते, प्रेक्षकांनो इथे थोडं इंटरप्ट करते. आता ज्यांना ज्यांना वाटतं ना नंदिनी काकूबाई आहे, हे त्यांच्यासाठी एक सणसणीत उत्तर आहे बरं का नंदिनीचं. आता नंदिनी म्हणते, जीवा, मला वाटलं नव्हतं तुमच्यासारखा कविता करणारा फिल्मी नवरा माझ्यासारख्या मुलीला मिळावा. कसलं सॉलिड जीवा. असं वाटायचं लोक मला हसत असतील नाही. जीवा म्हणतो, का ग नंदिनी, तुला का हसतील लोक? नंदिनी म्हणते, का नाही हसणार जीवा, अहो मीही अशी साडी नेसणारी, गजरा माळणारी टिपिकल काकूबाई सारखी मुलगी आहे ना. अहो तुमच्यासारखा एवढा स्मार्ट नवरा मिळालाय मला, लोक मला हसणारच ना. मग मी अशी हो आणि तुम्ही एवढे स्मार्ट. मला ना असं वाटायचं, अहो जीवा, मी काकूबाई सारखी दिसते म्हणून तुम्ही मला एक दिवस सोडून जाणार, म्हणून मी साडी सोडून कुर्तीवर शिफ्ट झाले ना. जीवा म्हणतो, काय ग चकाचक बाई, बरी आहेस ना तू? अगं तुला साडीत पाहिल्यावर विकेट पडते माझी. नंदिनी म्हणते, साडी नेसल्यावर ना? पण खरं सांगू का जीवा, खरं सांगू का, तुमची विकेट मी साडी नेसल्यावर पडते, पण तुम्हाला रोज बघून माझी विकेट पडते. जीवाच्या मनामध्ये आनंदाच्या उकळ्या फुटल्यात प्रेक्षकांनो. बघा कसे दोघं एकमेकांसमोर ओपन अप झालेत. पण नंदिनीने सध्या दारू पिली आहे, ती सगळं हे नशेमध्ये बोलतीये. हेच नंदिनी जर शुद्धीवर राहून बोलली तर जीवाला जास्ती समाधान मिळेल ना. एक्झॅक्टली माय पॉइंट. आता झालंय काहीतरी गडबड प्रेक्षकांनो. एवढे सुंदर क्षण या दोघांनी एकमेकांसोबत एन्जॉय केले, एकमेकांसोबत ओपन अप झाले, पण नेमकं आता उद्या काहीतरी गडबड होणार आहे. आता बहुतेक नंदिनी हे सगळं नाकबूल करेल, किंवा मग नंदिनीचे बाबा तय्यब अली काहीतरी इंटरप्ट करतील की जीवानेच दारू पाजली नंदिनीला, किंवा नंदिनीच म्हणेल हे सगळं. त्यामुळे आता जीवा संतापलाय बरं का प्रेक्षकांनो. आता इथून पुढे दाखवलाय पार्थ. काव्य आता उत्तर देते पार्थला, जीवाबद्दल मला खूप काही वाटतं,
पार्थ म्हणतो, काय वाटतं जीवाबद्दल? काव्या म्हणते, मला असं वाटतं की त्याने त्याच्या लाईफमध्ये सेटल व्हावं, त्याची गाडी छान रुळावर यावी, त्याच्या प्रेमाची सुद्धा आणि त्याच्या आयुष्याची सुद्धा. हे सगळं तो नंदिनी त्याच्या प्रेमात पडला ना तेव्हापासून झालंय. पार्थ, जसं माझ्या बाबतीत झालं तसं जीवाच्या बाबतीतही झालं. पार्थ म्हणतो, काय झालंय तुमच्या बाबतीत? काव्या म्हणते, हे बघा कसं असतं पार्थ, आपण कपडे धुतो तेव्हा काही कपड्यांचा रंग उतरतो, तेव्हा आपण काय म्हणतो, रंग कच्चा आहे. पण तोच रंग जेव्हा दुसऱ्या कुठल्या तरी कपड्याला लागतो तेव्हा तो रंग एवढा पक्का लागतो त्या कपड्याला, कितीही घासलं तरी तो निघत नाही. जणू काही त्या रंगाला त्याची जागा मिळालीये. अगदी तसंच जीवा ताईच्या रंगात आणि मी तुमच्या रंगात पुरती रंगून गेले पार्थ. असं म्हणून काव्या त्याचा हात हातात घेते आणि पार्थला म्हणते, आता हा रंग कितीही धुतला तरी रंग उतरणार नाहीये पार्थ. आता काव्य असं बोलून पार्थकडे खूप आशेने बघते बरं का प्रेक्षकांनो. आता इथून पुढे दाखवलाय पुन्हा जीवा आणि नंदिनीचं सीन. अतिशय रोमॅन्टिक सीन आहे, अंगावर शहारा आणणारा. जीवा आता नंदिनीला असा जवळ घेऊन बसलाय, नंदिनी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून बसलीय. जीवा नंदिनीला त्या शेकोटीची ऊब देत असतो, त्याचा हात शेकोटीवर ठेवून तिच्या गालाला लावत असतो आणि तिला विचारत असतो, नंदिनी कसं ग वाटतंय? नंदिनी म्हणते, जीवा मला शांत वाटतंय, खूप शांत वाटतंय. आणि म्हणजे ना जीवा, शांत आणि शांत असं हसायला लागते ती आणि म्हणते, शांत आणि जीवा मला फिल्मी पण वाटतंय. तुम्हाला एक सांगू जीवा, खरंच खरंच म्हणजे मी अगदी रोमॅन्टिक आणि फिल्मी मुलगी बर का. जीवा, माझ्या ओढणीमध्ये जेव्हा तुमचं ते घड्याळ अडकलं होतं ना, कसली सुपर खुश झाले होते मी, फिल्मी वाटत होतं. खूप छान वाटलं मला. जीवा म्हणतो, खरंच का ग नंदिनी? नंदिनी म्हणते, मला खूप भारी वाटतं जीवा, माझा नवरा माझ्यावर कविता करतो आणि सगळ्यात महत्वाचं माझ्यावर कविता करतो. खूप 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 प्रेम करतो माझा नवरा माझ्यावरती. माझ्यासाठी माझा नवरा तिळगुळ करतो, मी पडायला लागले तर मला झेलायला तो तयार असतो. माझ्या बाबांना, माझ्या तय्यब अलीला तो मनवतो. माझ्यासाठी 21 दिवस रिक्षात राहतो माझा नवरा. किती छान वाटतं मला जीवा. पण तुमच्या जीवाचे हाल मला बघवत नाही. काय हो जीवा, खरंच कधी कधी वाटतं मला मी तुम्हाला डिझर्व करते का हो जीवा? जीवा म्हणतो, असं का बोलतेस नंदिनी? अगं उलट हा प्रश्न मी स्वतःला विचारायला हवा. मी तुला डिझर्व करतो का ग नंदिनी? खरंच? अगं आता तो तिचा हात हातात घेऊन म्हणतो, जीवाचे हाल करून मी राहतोय रिक्षामध्ये, पण नंदिनी तू सुद्धा तर सोफ्यावर उघडून झोपतेस ना? खरंय ना नंदिनी? नंदिनी म्हणते, एक मिनिट जीवा, हे तुम्हाला सगळं कोणी सांगितलं? माझ्या आईने सांगितलं वाटतं. जीवा म्हणतो, होय तर तुमच्या आईसाहेब माझ्या खबरी झाल्यात, त्यामुळे म्हणूनच तर माझ्या या जबरी बायकोला मनवणं थोडंसं थोडंसं सोयीचं होतं. आता नंदिनी हसते आणि पुन्हा जीवाचा हात घट्ट धरून त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत म्हणते, जीवा आता थांबूयात हे सगळं, कंटाळा आलाय हो मला आता, मी तुम्हाला असं त्रासात नाही बघू शकत. जीवा म्हणतो, खरंच का ग नंदिनी? चल ना ग मग, घरी चल, उद्या 21 दिवस पूर्ण होत आहेत, आपण आपल्या घरी जाऊयात. अगं आपलं घर, आपलं ते बेडरूम आपली वाट बघताय नंदिनी. नंदिनी म्हणते, होय काय? खरंच? चालेल मला जीवा. खरं सांगू का तुम्हाला, आता ना मी पण नाही राहू शकत तुमच्याशिवाय. आपण ना खूप चिडलो जीवा, खूप भांडलो, पण आता ना मला फक्त प्रेम करायचंय तुमच्यावर, फक्त प्रेम. जीवा आता खुश झालाय बरं का प्रेक्षकांनो. त्याला आता असं वाटतंय की त्याचं इथं येणं सार्थकी लागलंय आणि आता नंदिनी आता कायमची त्याच्यासोबत घरी परतेल आणि दोघं सुखाने संसार करतील, असं तुम्हाला पण वाटतंय ना प्रेक्षकांनो? पण सहजासहजी जीवाच्या बाबतीत काही होईल तो जीवा कसला बिचारा, काही ना काही टप्पे टोनपे खातच असतो. तसंच आता काहीतरी भानगड झाली आहे, म्हणजे एक्झॅक्टली तुम्हाला सांगता येणार नाही, पण नक्कीच नंदिनीने डिनाय केलं असणार आहे. जे काही तिने क्षण आज त्याच्यासोबत एन्जॉय केले, ते जीवाने मुद्दाम तिला दारू पाजली किंवा तिने हे सगळं त्याला बोललंच नाही असंही ती म्हणू शकते, किंवा तिचे वडील, काहीतरी होऊ शकतं. बॉस, काय अंदाज आहे? मला तुमचा अंदाज कळवा आणि कमेंट करून नक्की सांगा. कसला भारी दाखवलाय त्यांनी आजचा एपिसोड. प्रत्येक बायकोला हेच तर हवं असतं ना प्रेक्षकांनो, आपला नवरा फक्त आपलाच हवा, इतर कोणाचा नाही. आणि आपल्या नवऱ्याने फक्त आपल्याला प्रेफरन्स द्यावं, बाकी आणखीन काय हवं? सुख दुःख, वाईट गोष्टी, चांगल्या गोष्टी या आयुष्यात येत राहतात, पण या सगळ्यावरती एकमेकांची साथ एकमेकांसोबत असायला हवी.
आणखीन काय हवं? असो. आता काव्य आणि पार्थचा सीन दाखवलाय. अचानक काव्याचा एवढ्या रात्री फोन वाजतो. पार्थ म्हणतो तुमचा फोन वाजतोय. काव्या म्हणते एवढ्या रात्री मला तुमची खारुताईच फोन करते. आता कशाला तिचा फोन उचलू? राहू द्या. मी नंतर बोलेल खारुताईशी. आता फक्त तुम्ही व्यक्त व्हा पार्थ. पार्थ म्हणतो काव्या माझं बोलून झालंय. उगाच मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. चालू द्यात तुमचा अभ्यास. येतो मी. असं म्हणून पार्थ निघून जातो बरं का. काव्य आता मनाशी हुश फील करते पण म्हणते कशी? नाही पार्थ, पार्थ गेल्यावर बोलते ती हे सगळं आणि म्हणते पार्थ मला आज तुमचे प्रश्न ऐकून खूप बरं वाटलंय. मला खात्री आहे तुम्हालाही खूप बरं वाटलं असणार आहे. आय विश जीवा आणि नंदिनी ताईमधली अशी कन्फ्युजन लवकर दूर होवोत. आता काय झालंय प्रेक्षकांनो, काव्याला असं वाटतंय की आपल्यामध्ये सगळं काही चांगलं झालंय. एक्झॅक्टली जीवाला पण तेच वाटतंय की आपल्यामध्ये सगळं काही सुरळीत झालंय. आजचा हा एपिसोड त्यांनी संपवला. आजचा एपिसोड ना खूप असा इमोशनल होता त्यामुळे जरा तुम्हाला स्लोमो मध्ये सांगितलाय. आवडला ना? मग आवर्जून एखादा लाईक करायला विसरू नका की संडे असून दिलाय तुम्हाला एपिसोड. अर्थातच माझं कामच आहे ते, पण एपिसोड खूप सुंदर होता म्हणून लाईक करायला विसरू नका. पुढच्या भागात आपण बघतोय जीवा आणि नंदिनी खूप जवळ आलेले दाखवलेत त्यांनी. आता जीवा खुश झालेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेच म्हणतात की जीवा नंदिनीला घेऊन येणार आहे. पार्थ जीवाला फोन करतो आणि जीवा दारात उभा असतो. सगळे देशमुख खुश असतात. चला जीवा नंदिनीला घेऊन आला, सगळं काही सुरळीत झालं. पण जीवा आलेला आहे तो एकटा. आता आल्याला पार्थ म्हणतो अरे जीवा नंदिनी कुठे? त्यावर जीवाचं उत्तर असतं काय? कोण नंदिनी? अरे बापरे, हे ऐकून तर माझ्याच पायाखालची जमीन सरकली आहे. काय भानगड झाली असेल प्रेक्षकांना? उत्सुकता ताणली आहे बरं का आपली. बघूयात. अंदाजे तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटतंय, नक्की कळवा मला. जमलंय म्हणता म्हणता पुन्हा काहीतरी विस्कटून गेलंय. काय विस्कटलंय त्यासाठी बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. आणि आजचा हा एपिसोड टीव्हीवर बघायला मिस करू नका. चला तर मंडळी, निरोप घेते. तुम्हा सगळ्यांना हॅपी संडे. टेक केअर. उद्या भेटूयात. उद्याचा रिव्ह्यू सुद्धा स्किप करू नका. छान दाखवणार आहे उद्या मालिका. चला तर मग भेटू. धन्यवाद.